नमस्कार, मी राजश्री तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे राजश्री तपासे ब्लॉग. तर मंडळी, कसे आहात? मस्त आहातच. तर मी ब्लॉग टाकत असते दर गुरुवारी, पण आता आठवड्यातून 2दा तुम्हाला ब्लॉग येणार आहेत वेगवेगळ्या टाईपचे. तर तुम्ही नक्की ते चेकआउट करायला विसरू नका. आणि हां, लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब जर केलं तर सर्वात आधी व्हिडिओज माझे तुम्हाला येतील. तर चला स्टार्ट करूयात. इथे माझा मुलगा पहिल्यांदा स्कूलमध्ये जात आहे आणि मी खूप काही रेकॉर्ड करायचं ठरवलं होतं, पण अ, म्हणजे ना टाईमनुसार मला काही जमलं नाही. पण थोडेफार क्लिप्स मी तरीही घेतले एवढ्या घाईमध्ये. तो खूप नर्वस होता आधी पहिल्या दिवशी जाताना, पण जसं तसं मी ट्राय करून ते करून घेतलं आहे. निघताना देखील व्हिडिओ मी थोडासा काढून घेतला आहे. तर असं वाटतं, की कधी वाटलंच नव्हतं, की माझं छोटंसं बाळ एवढं मोठं होईल आणि एक दिवस माझा हात सोडून स्वतःच्या आयुष्याच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवेल. कालपर्यंत ज्याला मी माझ्या कुशीत घेऊन फिरायचे, ज्याच्या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची, आज तोच माझा मुलगा स्वतःच्या छोट्याशा बॅगसोबत स्कूलमध्ये जात आहे. त्याला पहिल्यांदा स्कूलच्या गेटमधून आत जाताना पाहिलं आणि माझे डोळे नकळत पाणावले. कारण त्या क्षणी मला त्याचा जन्म झालेला दिवस आठवला. ते छोटंसं बाळ, ती पहिली भेट, ते छोटे हात. आईसाठी मुलं कधीच मोठी होत नाहीत. ते कधीही कितीही मोठे झाले तरी आपल्यासाठी ते नेहमी आपलं छोटंसं बाळ असतात. आज मी माझ्या मुलासाठी छान असं तो येणार आहे. म्हणजे 2लाच सुटते स्कूल त्याची, तर तो येणार आहे म्हणून मी त्याच्यासाठी बनवलं आहे छान असं गुलाबजामुन. ट्राय करते आहे. माझ्या घरामध्ये दूध मी आणून ठेवलं होतं, तर त्या दुधाचं मी काय करू म्हणून मस्तपैकी आटवून घेतलं. खरं तर दूध माझं खराब झालं होतं, म्हणून मी काय करू 1 लिटर दूध होतं. मग ते छानपैकी गरम करून घेतलं, त्याचा खवा बनवला. त्यात थोडीशी शुगर टाकलीच नाही, त्यामध्ये थोडंसं गूळ टाकलं होतं आणि अशा प्रकारे मी छान असं मळून घेतलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला मळून घ्यायचं आहे. मी माझ्यानुसार ट्राय करत आहे, की काय बनतं. खूप वेळा मी ट्राय करते वेगवेगळ्या डिशेस आणि ते छान झालं आहे. यामध्ये 2-3 चमचे दूध टाकलं आहे आणि आपले गुलाबजामुन मस्त झाले आहे. तर थोडंसं मी पाक बनवत आहे. मला आता साखरेची सक्त नफरत झाली आहे, कारण मी आहे डाएटवर आणि मला गोड पदार्थ खूपच आवडतात. तरीही मी ट्राय करते, की मी नाही खाणार. तरी एखादा तरी गुलाबजामुन मी खाल्लाच. असं राहवतच नाही. मी किती वेळा ट्राय करते, पण होत नाही. तर असो, माझे गुलाबजामुन अशा प्रकारे झाले आहे आणि तो प्लॅन फसला, की मी गॅस फास्ट केला. पण गुलाबजामुनचं बॅटर जे बनवलं होतं मी, ते खूप सुंदर झालं होतं. नक्की एकदा ट्राय करून पहा. फक्त ₹25 का ₹20ची ती पावडर आणली होती आणि मी यामध्ये मिक्स केली. तुम्ही पनीरमध्ये देखील मिक्स करून अशा प्रकारे छान-छान गुलाबजामुन बनवून मुलांना देऊ शकता. तर तुम्ही कशाप्रकारे करतात ते मला नक्की सांगा. आधीमध्ये मी अशीच दुधाचीच मी रेसिपी मिठाई बनवली होती, खूप सुंदर झाली होती. आणि आता आज माझ्या मुलाने आयुष्याच्या एका नवीन प्रवासाची सुरुवात केली आहे. देवाकडे एकच प्रार्थना आहे, तो नेहमी आनंदी राहो, निरोगी राहो आणि आयुष्यात खूप मोठं नाव कमवो. माझ्या बाळाचा हा पहिला स्कूल डे माझ्यासाठी कायम आठवणीत राहील. वेलकम टू युअर न्यू जर्नी बाळा. त्याच दिवशी आला होता थोडासा पाऊस आणि त्याला खूप आवडत होतं, कारण नवीन रेनकोट आणला होता. दोघांना सेम देखील आम्ही काही देखील घेतो ते दोघांना सेमच घेतो आणि अशा प्रकारे थोडासा पाऊस येत होता. तर तो रात्री आले होता रोचिष्णू, तर तो म्हणतो, की मला पावसात भिजायचं. दोघांनी हट्ट केला, पण मी म्हटली, "जरा बरं वाटत नाही, पहिलाच पाऊस आहे, पावसात भिजायचं नाही." म्हणून त्यांनी रेनकोट घालून गेले. गेल्यावर लगेचच 5-10 मिनिटामध्ये रिटर्न आले. त्यांना एवढं आवडतच नाही जास्त. असो, तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बाय. पुन्हा भेटते मी. थँक